फिफाच्या लेवलला जर आपल्याला खरंच जायचं असेल तर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी कोल्हापूरमध्ये आपल्याकडं जी मैदानं आहेत ती सुस्थित्य करणं हे फार गरजेचं आहे. पालकांना विनंती करायची आहे की पालकांना काय आहे की एखाद्या फुटबॉल अकॅडमीमध्ये मुलाला घातलं की त्यांना लगेच 2 ते 3 महिन्यात त्यांच्या मुलांनी जाऊन फुटबॉलच्या ग्राउंडवर त्या टीममध्ये मॅच खेळली पाहिजे असं त्यांना वाटतं. पण एखाद्या खेळाला राजाश्रय मिळाला की तो खेळ किती उंचीवर जाऊ शकतो याचं उदाहरण आपल्या कोल्हापूर संस्थानात आहे. कुस्तीला तर जगन्मान्यता मिळाल्यासारखी प्रसिद्धी छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती राजाराम महाराजांनी दिली. त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या फुटबॉलला छत्रपती राजाराम महाराजांनी एक मोठं बळ दिलं. त्यांच्या काळात कोल्हापूरचा फुटबॉल संघ त्यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिला. त्यानंतर छत्रपती शहाजी महाराजांनी त्यांचा संघ तयार केला. त्यात नामवंत खेळाडू म्हणजे मला आठवतं की कर्नाटकचे माजी मंत्री वीरेंद्र पाटील हे देखील कोल्हापुरातून खेळत होते. तर या राजाश्रयानंतर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन म्हणून एक ठीक आहे त्या खेळाच्या वाटचालीतली एक संस्था उभा राहिली. पण KSAचा जर इतिहास बघितला, KSAचा आत्मा बघितला तर त्याच्या पाठीमागेही कोल्हापूरचं राजघराणं अगदी खंबीरपणे उभं राहिलेलं आहे आणि कोल्हापूरच्या फुटबॉलला त्यांनी आणखी वेगळी उंची दिलेली आहे. त्याच घराण्यातल्या बेबीराजे, त्यांना लोक इथले सगळे बेबीराजे म्हणतात, पण मधुरिमा राजे छत्रपती या वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या महिला गटाच्या कार्याध्यक्ष आहेत. याहीपेक्षा त्या महिला गटाच्या विफाच्या जरी असल्या तरी कोल्हापूरचे फुटबॉल मैदानावर जे सामने सुरू असतात त्यावेळी त्यांची जी एक धडपड असते, त्यांचा जो काही प्रयत्न असतो तो वेगळाच असतो. त्याच्यासाठी आज आपण 1 to 1 त्यांच्याशी बोलतो. त्यांनी आपले या परंपरेचे आणि पुढं काही करणार आहे या संदर्भातले आपले भावना व्यक्त कराव्या. सर्वप्रथम मी टीम तरुण भारत चे मनापासून आभार मानते की त्यांनी आज हा जो पूर्ण जगभर फिफा 2026 फुटबॉल वर्ल्ड कप ह्याचा ऑलरेडी सुरू झालेला आहे आणि याचा थरार आपण सगळेजण आता मॅचेसमधून अनुभवतो आहे. आणि ह्याच्याच अनुषंगाने कोल्हापूर ही आपली फुटबॉलची पंढरी आहे आणि या फुटबॉलच्या पंढरीमध्ये इथं तरुण भारतनी आज इथं मला बोलवलं त्याबद्दल सर्वप्रथम मी काशीद सरांचे मनापासून आभार मानते. सरांनी आत्ताच सांगितलं की फिफा वर्ल्ड कपच्या अनुषंगाने आज आपण इथं हा कार्यक्रम करतो आहे. कोल्हापूरमध्ये संपूर्ण वातावरण फुटबॉलमय आहे. या खेळाला राजाश्रय आहे राजाराम महाराज, शहाजी महाराज आणि आत्ताचे आपले खासदार श्री शाहू छत्रपती महाराज, त्याचबरोबरीनं मालोजीराजे या सर्वांनी कोल्हापूरमध्ये कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही सर्वजण काम करत असतो. आणि आज मला फिफालासुद्धा विमेन इन लीडरशिप या प्रोग्रॅमला जाण्याची संधी मिळाली. भारतातून मी एकच महिला होतो जे या प्रोग्रॅमसाठी मी गेले होते. तर मला सांगायचं आहे की ह्या खेळामध्ये मलासुद्धा अगदी सगळे आपल्याला माहिती आहे फुटबॉल हा खेळ आता वातावरण सगळं महिला भरपूर खेळतात. आता विमेन फुटबॉलला पण तेवढं इम्पॉर्टन्स आलेलं आहे. पण अगदी शाळेपासून ह्या खेळाकडे माझी ओढ ही श्री शाहू छत्रपती महाराज आत्ता जे आपले खासदार साहेब त्यांच्यामुळेच आहे. आणि महाराजांनी कोल्हापूरचा हा फुटबॉल टिकवण्यासाठी कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये वेळोवेळीच त्यांनी आम्हाला सूचना केल्या आणि त्या सूचनांमुळे त्याचं काम करून त्यांच्या हाताखाली काम करून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार झालो. आणि इतकी सिस्टमॅटिक लीग म्हणजे आपण म्हटलं तर कोल्हापूरची लीग ही अतिशय सिस्टमॅटिक लीग होती. त्यामध्ये आपल्याकडं A डिव्हिजन आहे. A डिव्हिजनमध्ये आपल्याकडं सुपर 8 टीम्स असतात आणि सिनियर 8 टीम्स असतात. त्याचबरोबरीनं B डिव्हिजनची लीग होती आणि त्याचबरोबरीनं आपल्याकडं C डिव्हिजनची लीग होती. आपल्याकडं वुमेन्स लीग होती. आणि आपण ग्रासरूट्सच्या माध्यमातून शाहू छत्रपती महाराजांच्या वाढदिवसाला 7 जानेवारीला आपण ग्रासरूट्स डे सेलिब्रेट करतो सुधाकर काका. आणि त्या ग्रासरूट्स डेला हजारो मुलं
आपल्या पोलो ग्राउंडच्या 2 मैदानांवर ती मुलं खेळत असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं असे अनेक आम्ही कोचिंग त्यामध्ये रेफरीजसाठी आज मला सांगायचं आहे इथं की कोल्हापूरमध्ये आपण फिफाचा D लायसन्सचा सुद्धा आपण इथं कोर्स केला. त्याचबरोबर कोचेसना ABCD लायसन्सेस कोर्सेस असतात, त्यामध्ये आपण C लायसन्सपर्यंत आलेलो आहोत. काही जण आता इच्छा व्यक्त केलेली आहे आपल्या कोल्हापूरच्या काही खेळाडूंनी ज्यांनी हे कोचेस ट्रेनिंग केलेलं आहे की आम्हाला B लायसन्सेससुद्धा करायचं आहे. त्याचप्रमाणे रेफरीजचे सुद्धा आपण D लायसन्सेस त्याचबरोबरीनं C लायसन्सेस आपण केलेले आहेत. कोल्हापूरचे आपले राजेंद्र दळवी हे A लायसन्स रेफरी आहेत आपल्या कोल्हापूरमध्ये. सो हे टेक्निकल एज्युकेशनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता बदलत्या काळाबरोबर कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशननी विथ वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन यांच्या सहयोगाने आपण हे सगळे कोर्सेस इथं राबवत असतो. त्याचबरोबरीनं सुधाकर काका कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून वेळोवेळीच आम्ही कोचेसना त्यांना मग कोचेससाठी एक मेंटॉर आम्ही त्यांना हे करतो. ते येतात, सायकोलॉजिकली मुलांना कसं ट्रेन केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, असे आम्ही त्यासाठी सुद्धा ट्रेनिंग घेतलेले आहेत. अनेक असे आमचे वर्षभर वेगळे ट्रेनिंग्स चालू असतात. यावर्षी सीझन ओपन व्हायच्या आधी आपण रघुवीर खानोलकर सरांचं सुद्धा एक ट्रेनिंग सेशन आपण घेतलं होतं. ते अतिशय त्याची मदत आपल्या सगळ्या कोचेसना झाली. त्यांनी कोचेसमध्ये इंटरॅक्शन्स कोल्हापूरचा फुटबॉल हा हेल्दी राहावा आणि सगळ्या टीम्समध्ये हेल्दी वातावरण राहावं, आईस ब्रेकर त्यांच्यामध्ये व्हावा सीझन सुरू व्हायच्या आधी, त्यासाठी आम्ही हा कोचेससाठी ट्रेनिंगचा आम्ही हे घेतलेला होता. असे अनेक प्रयोग आम्ही करत असतो. फिफाच्या वर्कशॉपला गेल्यानंतर टीम बिल्डिंग हे आम्ही तिथं शिकलो. तर टीम बिल्डिंग होण्यासाठीच या सगळ्या गोष्टी अशा अनेक त्यांच्यासाठी आम्ही मधी 1-2 वर्षापूर्वी गेम्सचं आयोजन केलं होतं. सो सगळे टीम्सचे प्लेयर्स आणि त्यामध्ये आम्ही असे टीम इव्हेंट गेम्स घेतले होते की विदाऊट कोऑर्डिनेशन गेम्स ते होणारच नाहीत आणि त्याच्यात तुम्ही तुमचं मेंटल टॅलेंट यूज केल्याशिवाय तुम्ही ते सॉल्वच करू शकत नाही. तो सुद्धा अतिशय चांगला उपक्रम झाला. आपले गोव्याचे मारिओ सर आले होते. त्यांनी आपल्या कोल्हापूरच्या गोलकीपर्सना सगळ्या गोलकीपर्ससाठी आपण कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आपण इथं ट्रेनिंग प्रोग्राम केला की कसं गोलकीपिंग केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. ते मारिओ सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं इथं आपल्याला तो कॅम्प घेतला 1 आठवड्याचा. मला सांगायला अभिमान वाटतो की त्या कॅम्पमध्ये सगळ्यात छोटी मुलगी होती. मारिओ सर तिला नाही म्हणले नाहीत, ये म्हणले, सगळे मोठे गोलकीपर्स, पण त्या आपल्या अभिची पुतणी होती सर आणि तिनं अतिशय चांगल्या पद्धतीनं तिनंसुद्धा तो कोचिंग कॅम्प केला. असं आम्ही ग्रासरूट्स डे सेलिब्रेट करत असतो. वुमेन्स डेचं सेलिब्रेशन असतं. वुमेन्स डेलासुद्धा सगळेजण, सगळ्या मुली सगळ्या खेळायला ग्राउंडवरती येतात आणि अशा पद्धतीनं छोटे आम्ही फुटबॉलचे हे प्लेफुल इव्हेंट्स घेतो. कारण ह्या गेमचं कल्चर वाढलं पाहिजे आणि लहान मुलं ह्याच्यामध्ये जास्त इन्वॉल्व झाली पाहिजे. निश्चित कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन ॲज अ होल ही फादर बॉडी ही पूर्ण कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे. त्याच्यामध्ये डिसिप्लिन राहिलं पाहिजे. रिस्पॉन्सिबल असतो प्रत्येक क्लब हा आपापल्या ह्याच्या डीड्स करता रिस्पॉन्सिबल असतो. त्यासाठी नियम बनवले जातात. काही नवीन नियम आम्ही त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करतो. या वर्षीसुद्धा जे मागच्या सीझनचे आमचे जे काय गोष्टी हे आहेत, जे आम्हाला वाटलं की आम्हाला ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे, हे आम्ही सगळे बसून डिस्कस करतो, त्याचे नियम बनवतो आणि ते आम्ही सगळ्या टीम्सच्या मॅनेजमेंट आणि कोचेसबरोबर पण डिस्कस करतो. पण आज फिफाच्या लेवलला जर आपल्याला खरंच जायचं असेल तर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी कोल्हापूरमध्ये आपल्याकडं जी मैदानं आहेत ती सुस्थित्य करणं हे फार गरजेचं आहे. आणि नवीन मैदानं कशी उपलब्ध होतील, जिथं ओपन स्पेसिस असतील. गोव्यासारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी फक्त बाहेरून नेट लावून ग्राउंड्स फ्लॅट करून त्यांनी तिथे कोचिंग ग्राउंड्स केलेले आहेत.
तर हे जर उपलब्ध झाले तर आपल्याकडं कोचेसची कमी नाही आहे. टॅलेंटेड कोचेस आहेत आपल्याकडं, चांगले रेफरीज आहेत आपल्याकडं, सगळेजण त्यांचं काम करत असतात. माझी अनेक पालकांना विनंती करायची आहे की पालकांना काय आहे की एखाद्या फुटबॉल अकॅडमीमध्ये मुलाला घातलं की त्यांना लगेच 2 ते 3 महिन्यात त्यांच्या मुलांनी जाऊन फुटबॉलच्या ग्राउंडवर त्या टीममध्ये मॅच खेळली पाहिजे असं त्यांना वाटतं. पण तसं करू नका, कारण का मुलांची आपली हेल्थ इम्पॉर्टंट आहे आणि जोपर्यंत मुलं पूर्ण गेम टोटली त्यांचं डेव्हलपमेंट होत नाही, पालकांनी 1.5-2 वर्ष पेशन्स ठेवले पाहिजेत मुलांची डेव्हलपमेंट होण्यासाठी. कारण ओव्हरऑल डेव्हलपमेंट होण्यासाठी त्यांची मसल डेव्हलपमेंट, त्यांचं प्रॉपर डायट, त्यांना प्रॉपर एक्सरसाइज, प्रॉपर रुटीन, त्यांना स्विमिंगला घेऊन जाणं, जिम्नॅस्टिकसारख्या खेळांना इंट्रोड्यूस करणं, टेबल टेनिससारखा खेळ खेळणं. कारण टेबल टेनिसचा खेळ जॅपनीज टीम ही टेबल टेनिस नेहमी खेळते. कारण का कॉन्सन्ट्रेशन, त्यांचं पेशन्स लेवल त्याच्यामध्ये वाढली पाहिजे. आणि कोचेसना पण माझी विनंती आहे की तुमच्या ट्रेनिंग सेशन्समध्ये तुम्ही योगा, मेडिटेशन, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस हे सगळे इंट्रोड्यूस करा. आणि येणाऱ्या ह्या लहान मुलांना बेबी लीग्स, ब्ल्यू कप्स ही ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनची हे आहे. पण कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये बेबी लीग ऑलरेडी आपल्याकडं सुरू आहे. बरेचसे आपले कोचेस आहेत जे लहान मुलांना ट्रेन करतात. 6, 8, 10 आणि 12 इयर्स हा ग्रुप बेबी लीगमध्ये जातो. आणि ह्या मुलांच्यासुद्धा लीग्ज आम्ही आता घ्यायच्या कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून. कारण पहिले 2 वर्ष त्या मुलांना ट्रेन करून गेले 2 वर्ष आम्ही हे सुरू केलेलं आहे. ऑलरेडी आपण बेबी लीगला आपण रजिस्टर्ड आहोत. तर ह्या लीग्ज आम्ही मुलांच्या घेणार आहोत. आणि ह्या लीग्ज घेत असतानासुद्धा त्याच्यामध्ये प्रॉपर कोड ऑफ कंडक्टमध्येच त्या आम्ही कंडक्ट करणार. आणि त्याचबरोबरीनं आता आम्ही येणाऱ्या ह्याच्यामध्ये आमची विमेन्स लीगचंसुद्धा प्लॅनिंग आहे. अशा पद्धतीनं डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आपल्याला जर इंटरनॅशनल लेवलला जायचं असेल तर आपल्या प्लेयर्सनी अबाव आता कोल्हापूर विचार करणं गरजेचं आहे. अबाव कोल्हापूर म्हणजे काय की आपण आपल्याला प्रॉपर जर का गेमची डेव्हलपमेंट प्रॉपर आपल्या स्वतःला आपण सेल्फ इम्पॉर्टन्स दिला पाहिजे, गेमला इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. आणि त्याचबरोबरीनं तुम्ही तुमचं एज्युकेशन पण प्रॉपरली कंप्लीट केलं पाहिजे. कारण जर दोन्ही हातामध्ये हात घालून गेले, आपला कोल्हापूरचा शाहू जो आपला शूटर आहे तो आमच्याच स्कूल आणि कॉलेजमध्ये शिकत होता. 11-12 त्यांनी आमच्या ह्याच्यातून केलं. मी त्याला विचारलं, शाहू तू शूटिंगला एवढे दिवस जातोस तर तू अभ्यास कसा मॅनेज करतोस, तू सायन्सला ॲडमिशन घेतोस? नाही राजे म्हणाले, सगळ्यात महत्त्वाचं आहे मला माझ्या फॅमिलीचा, माझ्या कोचेसचा सपोर्ट खूप आहे. तर फॅमिली, कोचेस यांनी या मुलांना सपोर्ट करा, एक एन्व्हायरमेंट क्रिएट करा. त्या मुलांना त्या खेळाकडं येण्याची आवड वाढली पाहिजे. आणि ती आवड वाढली की निश्चित अजून जोरात आम्ही कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन या स्पर्धा आता आपण होत आहेत, आपण बघतोयच कॉम्पिटिशन. आपल्या एवढ्या स्पर्धा ह्या कदाचितच कुठंतरी होत असतील की एवढ्या स्पर्धा आपल्याकडं फुटबॉलच्या होतात. प्रॉपर लीग 42 दिवसाची आपली होते. आणि आपण ह्या सिनियर ग्रुपवर काम जसं करतो आहे तसं आपण आता ह्या 6 वर्षापासून ते 12 वर्षाच्या मुलांमध्ये पण काम करतो आहे. प्रोजेक्ट महादेवामध्ये कोल्हापूरची 4 मुलं खेळत आहेत. आणि हा आम्ही केलेला एक उपक्रम होता सुपर 40. तर सुपर 40मध्ये प्रत्येक एज ग्रुपमध्ये आम्ही 40-40चा स्क्वॉड काढला होता. बाहेरून आम्ही कोचेस बोलवले होते आणि त्या कोचेसनी आपल्या मुलांना इथं ट्रेन केलं होतं. आणि त्यातलंच आत्ता टॅलेंट तुम्हाला ए डिव्हिजनमध्ये सुद्धा दिसतंय. तर अशा पद्धतीनं कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन, आपले खासदार श्री शाहू छत्रपती महाराज, मालोजीराजे छत्रपती, मी स्वतः आणि आमची पूर्ण कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनची टीम, अगदी आमच्या सेक्रेटरींपासून ते आमच्या लाईनमनपर्यंत आमचा ग्राउंड स्टाफ अथक परिश्रम सगळीजणं करतात. सगळेजणं खूप कष्ट करतात. सीझन चालू व्हायच्या आधी असेल, ग्राउंड मेंटेनन्स आहे, सगळ्या गोष्टी करणं आहे.
त्याचबरोबरीनं कोचेस आहेत, रेफरीज आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट प्लेयर्स आहेत. सगळे कष्ट करून त्या ग्राउंडपर्यंत येतात. तर माझी कोल्हापूरच्या आपल्या पब्लिकला विनंती आहे की आपण पब्लिकनी सुद्धा एक आचारसंहिता पाळूया आणि हा खेळ अजून आपला बहरू दे, यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा. आपण बरेच वेळा आजकाल खेळ आपण बघतो काय व्हायला लागले ते, आणि सर्वात मुख्य म्हणजे मला इथं आभार मानायचे सर्व मीडिया टीमचे. त्याचबरोबरीनं मीडिया दरवेळीच जिथं पाहिजे तिथं तुम्ही आमचे कान टोचता, जिथं आमचं कौतुक करायचं तशी आम्हाला शाबासकीची तुम्ही थाप देखील देता. आपलं हे नातं असंच राहू देत. आणि तरुण भारत टीमनी इथं मला बोलवलं. मी माझे आजकालचे अनुभव जे आलेले आहेत ते मी शेअर केलेले आहेत आणि आपण मला ही संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते.